मी आजकाल खूप टेन्शनमध्ये राहू लागली होती की असं कसं होऊ शकतं. माझी तब्येत खूप खराब होऊ लागली होती. मी चुपचाप डॉक्टरकडे गेली होती. डॉक्टरने मला पाहिलं आणि ते म्हणाले की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं काही नॉर्मल आहे. परंतु जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझ्यासोबत काय होत आहे, तेव्हा ते खूप घाबरले आणि जेव्हा त्यांनी ऑपरेशन केलं तेव्हा ते ओरडतच देवाच्या मूर्तीपुढे जाऊन बसले. कारण माझ्या पोटातून माझं नाव आचल आहे. मी खूपच सुंदर मुलगी होती. माझी सुंदरता बघून माझ्या सासूने माझं लग्न तिच्या मुलासोबत केलं होतं. माझा नवरा एकुलता एक मुलगा होता, परंतु त्यांना 6 मुली होत्या आणि त्यापैकी 2 मुलीचं लग्न झालं होतं. मला अशा घरी लग्न करायचं नव्हतं ज्या घरी मला 6 नंदा असतील. परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. कारण माझ्या वडिलांनी माझ्या होणाऱ्या सासऱ्यांसोबत बिझनेसमध्ये पार्टनरशिप घेतली होती आणि त्यामध्ये त्यांना घाटा झाला होता. आता माझ्या वडिलांकडे एकच मार्ग होता, तो म्हणजे एकतर माझं लग्न त्यांच्या मुलासोबत लावून द्यावं, नाहीतर मग दोघांमध्ये खूप मोठी भांडण झाली असती आणि आम्ही खूप संकटात सापडलो असतो. माझे वडील मला म्हणाले की जर तुला मला जिवंत बघायचं असेल तर तू माझ्या मित्राच्या मुलासोबत लग्न कर. त्यामुळे आपण एकमेकांचे नातेवाईक हो आणि ते आपल्याकडून पैसेसुद्धा मागणार नाहीत, नाहीतर ते आपल्याला कोर्टात खेचतील. मी माझ्या वडिलांना म्हटलं, बाबा माझी अशा घरात काय इज्जत राहील? तेव्हा माझे वडील म्हणाले, तसंही सासरी बायकांना काहीच इज्जत नसते. तू तुझ्या नवऱ्यासोबत प्रेमाने राहा आणि त्याला तुझ्या मुठीत घे. त्यानंतर तू त्याला घेऊन वेगळं हो. परंतु हे सर्व इतकं सोपं नव्हतं, कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. माझ्या नवऱ्याचं नाव दिनेश होतं. आम्ही शहरात राहत होतो, परंतु ते लोक गावी राहत होते. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझी सासूसुद्धा आमच्या सोबतच राहू लागली. ती म्हणाली की मला लवकरात लवकर नातवाचं तोंड बघायचं आहे, घर आनंदाने भरून जाईल. माझ्या सासूचं बोलणं ऐकून मला असं वाटत होतं की तिला मुलांची खूप आवड आहे. असं वाटत होतं की मुलाची वाट बघता बघता तिला इतक्या मुली झाल्या आहेत. परंतु काही हरकत नव्हती, कारण त्यांना मुलं खूप आवडत होती. त्यामुळेच तर त्यांनी इतक्या साऱ्या मुलांना जन्म दिला होता. मी जसा विचार केला होता तसं त्या घरात माझ्यासोबत काहीच झालं नाही. माझ्यासोबत कोणीच वाईट वागत नव्हतं. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच मुलांबद्दल बोललं जाऊ लागलं. लग्न झालं आहे, आता लवकरात लवकर मूलसुद्धा जन्माला येईल. परंतु जेव्हा लग्नाला 1 महिना झाला तेव्हा माझी सासू माझ्याकडे विचित्र तोंड करून बघू लागली. मी तर खूप हैराण झाली की संध्याकाळी माझी सासू माझ्या नवऱ्याला म्हणत होती, तू उद्या तिला डॉक्टरकडे घेऊन जा, म्हणजे आपल्याला कळेल की तिला दिवस का जात नाहीत. लग्नाला आता तर फक्त 1च महिना झाला होता. हे कसले लोक होते? यांनी फक्त मला मुलं जन्माला घालण्यासाठी इथे आणलं होतं का? मी माझ्या नवऱ्याला विचारलं तेव्हा माझा नवरा म्हणाला, जे आई म्हणेल तेच होईल, तुला जास्त बोलायची काहीच गरज नाही. मी खूप परेशान राहायची. आता माझ्या लग्नाला 6 महिने होऊन गेले होते, परंतु आतापर्यंत मला अजून दिवस गेले नव्हते आणि या 7 महिन्यांमध्ये माझ्या सासूने घरी खूप गोंधळ सुरू केला. असं वाटत होतं की माझ्या लग्नाला 7 महिने नाही तर 7 वर्ष झाले आहेत. मला डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले की या 1 वर्षात जर दिवस गेले नाही म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे आपण बघूया. आता तर फक्त 6-7 महिने झाले आहेत, ही काही खूप टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. तेव्हा माझी सासू म्हणाली की ही आई बनू शकते का नाही, तुम्ही मला खरं काय ते सांगा. डॉक्टरने मला चेक केलं आणि ते म्हणाले की ही आई बनू शकते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. खरं तर डॉक्टरनं माझं पूर्ण चेकअपसुद्धा केलं नव्हतं. फक्त डॉक्टर मला थोडं बाजूला घेऊन गेली आणि मला म्हणाली की तुझी सासू जरा जास्तच फालतू दिसत आहे. मी तिला सांगते की सर्व काही ठीक आहे. मी डॉक्टरला विचारलं, सर्व काही ठीक नाही का? तेव्हा ती डॉक्टर म्हणाली की थोडासा प्रॉब्लेम आहे, परंतु वेळेनुसार तो ठीक होऊन जाईल. जर मी हे सत्य तुझ्या सासूला सांगितलं तर तुझं घर बर्बाद होऊन जाईल. मी डॉक्टरला म्हटलं, तुम्ही तर खूपच चांगल्या व्यक्ती आहात. त्यावर डॉक्टर म्हणाली की मी अशा केसेस रोज बघते, त्यामुळे मला माहीत आहे की यावेळेस काय बोलायचं आहे. डॉक्टर खूपच चांगली व्यक्ती होती. मी त्या डॉक्टरला म्हटलं, जर मला दिवस गेले नाही तर मी परत तुमच्याकडे येईल. ती म्हणाली, ठीक आहे, मी याच हॉस्पिटलमध्ये तुला भेटेल आणि तसंही 24 तास माझं हॉस्पिटल उघडच असतं आणि जर मी कधी हॉस्पिटलमध्ये नसेल
तर मला फोन करून बोलावून घेऊ शकतेस. त्या डॉक्टरचं नाव रेश्मा मॅडम होतं. मला ती डॉक्टर खूप चांगली वाटत होती, परंतु अजून कोणतीच गुड न्यूज नव्हती. डॉक्टर म्हणाल्या होत्या की थोडाच प्रॉब्लेम आहे, परंतु सर्व काही ठीक होईल. माझ्या सासूने मला वांज आहे म्हणून हिनवायला सुरुवात केली. आमच्या घरी एखादी शेजारीण आली किंवा माझी सासू कुठे बाहेर लग्नाला गेली तर ती सतत लोकांना हेच सांगायची की माझी सून मुलाला जन्म देऊ शकत नाही, ती वांज आहे. माझ्या मुलाचं नशीब फुटका आहे. आता माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होईल. माझ्यासाठी हे सर्व सहन करणं कठीण झालं होतं. मला असं वाटत होतं की मला टॉर्चर करण्यात येत आहे. मला समजत नव्हतं की कुठे जाऊ आणि काय करू. जेव्हा मी सासूला काही म्हणायची तेव्हा ती मला म्हणायची की तू आजकाल खूपच जास्त बोलू लागली आहेस. आजकालच्या मुलींना तर सर्व काही कळू लागलं आहे. आम्हाला तर लग्नानंतर या गोष्टी कळाल्या. मला वाटत होतं की देव माझी परीक्षा घेत आहे. जेव्हा माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं तेव्हा माझ्या पोटामध्ये 3 महिन्याचं मूल होतं. 1 वर्षाच्या आतमध्येच मी प्रेग्नेंट झाली होती. ही तर देवाची कृपा होती की माझं जास्त वयसुद्धा नव्हतं, नाहीतर माझ्या सासूने या गोष्टीवरून सुद्धा मला टोमणे मारले असते. माझा नवरा तर काहीच बोलत नव्हता. तो फक्त गुपचूप ऐकून घ्यायचा. जे त्याची आई म्हणायची तो तेच करायचा. मी खूप टेन्शनमध्ये होती. देवाने माझ्यावर कृपा केली. एके दिवशी माझी तब्येत खूपच खराब झाली. मला डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं. तेव्हा ती डॉक्टर म्हणाली की मी आई बनणार आहे. तेव्हा मला हे ऐकून खूप आनंद झाला. माझ्या सासूला पण आनंदी व्हायला पाहिजे होतं, परंतु तिच्या चेहऱ्यावर परेशानी दिसत होती. कारण तिने तर सर्वांना सांगून टाकलं होतं की मी वांज आहे आणि आता पूर्ण नातेवाईक म्हणणार होते की तू तर सांगितलं होतं की तुझी सून वांज आहे, मग तिला आता मूल कसं काय होत आहे. मी पण याबद्दल सासूला काहीच म्हटलं नाही. देवाने मला न्याय दिला होता. मी आता आई होणार होती. मला असं वाटत होतं की सासूला मुलाची आवड आहे, त्यामुळे माझी सासू माझी खूप काळजी घेईल. परंतु माझ्या सासूने माझी मुळीच काळजी घेतली नाही. ती माझ्या पुढे कामाचा ढिगारा टाकायची आणि माझ्यासाठी कोणतीच एखादी चांगली वस्तू आणत नव्हती. मी याबद्दल जेव्हा माझ्या नवऱ्याला म्हणायची तेव्हा तो मला म्हणायचा आईला विचारून घेऊन ये. जेव्हा मी सासूशी बोलायची तेव्हा ती म्हणायची की काहीच गरज नाही. आम्हाला तर काहीच मिळत नव्हतं, तरीसुद्धा मी 8 मुलांना जन्म दिला आहे आणि माझी 8 पण मुलं चांगली आहेत. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. हे तर सर्व जिभेचे चोचले असतात. बायकांना तर आपल्या नवऱ्याला त्यांच्या तालावर नाचवायचं असतं. त्या जाणून बुजून गरीब बनतात. तिची काहीच तब्येत खराब झाली नाही. बायका तर मुलांना जन्म देण्यासाठीच बनलेल्या आहेत. आणि असंही नाही की तुझी बायकोच एकटी मुलांना जन्म देत आहे. तू तुझ्या बायकोचं एका कानाने बोलणं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून देत जा. तिला जास्त डोक्यावर घेऊन नाचू नकोस, नाहीतर ती तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल आणि त्याचे परिणाम खूप वाईट होतील. कधी कधी माझं खूप दुखायचं. जेव्हा मी माझ्या नवऱ्याला काही म्हणायची तेव्हा माझा नवरा म्हणायचा की माझ्या आईसोबत तर असं काहीच झालं नाही, मग तुझ्यासोबत कसं काय होत आहे. एके दिवशी माझी मोठी नणंद आली. ती सुद्धा आई होणार होती. ती म्हणाली की आई माझ्या पोटात खूप दुखत आहे. तेव्हा माझी सासू तिला म्हणाली की गरोदरपणात थोडंफार दुखत असतं, तू फळं खात जा. त्यावेळेस मला तिचं सर्व बोलणं आठवलं की दुखत असतं, आराम करायला पाहिजे आणि फळसुद्धा खायला पाहिजेत, दूध प्यायला पाहिजे. जेव्हा मी माझ्या सासूला याबद्दल विचारायची तेव्हा ती म्हणायची नाही, असं काहीच होत नाही, तुझी तब्येत ठीक आहे. मी माझ्या दुखण्याबद्दल माझ्या सासूला सांगायची, तू खूप ताकदवान आहेस, तू खूप चांगल्या प्रकारे बाळांत होशील. मला खूप जास्त पोट आलं होतं. मला एवढे पोट आलं होतं की मी या अगोदर कोणत्याच गरोदर बाईला एवढे पोट आलेलं पाहिलं नव्हतं. तेव्हा माझी सासू मला म्हणायची की तुझं हे पहिलं मूल आहे, त्यामुळे जास्त पोट तर दिसणारच, कारण तुझी तब्येत पण खूप चांगली आहे. परंतु मला काय प्रॉब्लेम होता माहीत नाही. माझं पोट खूपच पुढे आलं होतं. तेव्हा माझी सासू म्हणायची की इतकं मोठं पोट आलंय, त्रास तर होणारच, बाळ खूपच बाळसेदार असेल. एके दिवशी माझ्या आईचा फोन आला. आईला माझ्या तब्येतीविषयी सांगितलं. ती म्हणाली की इतकं तर दुखत नाही, डॉक्टरला जाऊन दाखव. मी तिला सांगितलं की माझी सासू मला डॉक्टरकडे घेऊन जात नाही. माझे आई वडील तर लग्न झाल्यापासून मला विसरून गेले होते, कारण माझे वडील माझ्या सासऱ्याचे कर्जदार होते. त्यामुळे ते माझ्या घरी येत नव्हते. कधी आले तर ते माझ्याशी जास्त बोलत नव्हते, त्यामुळे त्यांनी यायचं सोडून दिलं होतं.
ते फक्त मला अधूनमधून कधीतरी फोन करायचे आणि ते माझ्या सासू सासऱ्यांना कधी बोलत सुद्धा नव्हते. एवढं सुद्धा म्हणत नव्हते की आमच्या मुलीची काळजी घ्या. माझं आयुष्य तर नरकासारखं बनलं होतं, परंतु मला माझ्या मुलाची काळजी होती. मी तर येणारा दिवस पुढे ढकलत होती. मला तर फक्त काळजी होती माझ्या होणाऱ्या बाळाची. त्यांनी तर माझ्या होणाऱ्या मुलांसाठी कपडे सुद्धा आणले नव्हते. ते म्हणायचे की आम्ही लोकांना खूप काही दिलं आहे. जेव्हा आपल्या घरी मूल जन्माला येईल तेव्हा ते लोकसुद्धा आपल्या मुलाला खूप काही देऊन जातील. परंतु त्यांनी हा विचार केला नाही की जोपर्यंत ते लोक येतील तोपर्यंत माझ्या मुलाला मी काय घालू. मी माझ्या मुलाला गोधडीमध्येच गुंडाळून ठेवणार होते का? जर याबद्दल मी माझ्या नवऱ्याला बोलले तर त्यांना तर काही ऐकू येत नाही असंच ते वागत होते. माझ्या गरोदरपणात ते मला एकदा सुद्धा डॉक्टरकडे घेऊन गेले नव्हते. ते मला म्हणायचे की तुला काहीच प्रॉब्लेम नाही तर मग डॉक्टरकडे जायची काय गरज आहे. परंतु मला एवढं तरी माहीत होतं की डॉक्टरकडे जायला पाहिजे, माहिती करून घ्यायला पाहिजे की सर्व काही ठीक तर आहे ना. मी खूप टेन्शनमध्ये राहू लागली होती. मला थोडं जरी दुखत आहे असं वाटलं तरी मी खूप परेशान व्हायची. माहीत नाही माझ्या मुलाला काही प्रॉब्लेम तर नसेल. अशाच प्रकारे दिवस जात होते. जेव्हा 9वा महिना सुरू झाला तेव्हा मी देवाकडे प्रार्थना करू लागली की आता थोडेच दिवस उरले आहेत, आता तरी मला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे, सर्व काही ठीक व्हावं. परंतु मला अजूनसुद्धा डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं नव्हतं. मला असं वाटत होतं की मला हे लोक तेव्हाच डॉक्टरकडे घेऊन जातील जेव्हा मला प्रसव वेदना होतील. मला तर 9 महिने होऊन सुद्धा प्रसव वेदना होत नव्हत्या. आमच्या शेजारची बाई आली होती तेव्हा माझी सासू तिला सांगू लागली की मी तर माझ्या सुनेची खूप काळजी घेते. मी तिला ड्रायफ्रूट्स आणि हळद घालून दूध प्यायला देते. परंतु सत्य तर हे होतं की माझी सासू हे सर्व मला नसून माझ्या नंदांना देत होती. मला तर यापैकी कोणतीच वस्तू खायला भेटत नव्हती. एके दिवशी मी एक सफरचंद खाल्लं तेव्हा माझ्या लहान नंदेने घरात गोंधळ घातला. सर्व घर डोक्यावर घेतलं. ती म्हणाली की ते सफरचंद माझ्यासाठी ठेवलं होतं, मग तुम्ही का खाल्लं. एका सफरचंदासाठी ती माझ्यावर खूप रागावली होती. मी माझ्या सासूला म्हटलं की मला 9 महिने होऊन वर आणखी काही दिवस झाले आहेत, मला डॉक्टरकडे घेऊन चला. तेव्हा माझी सासू मला म्हणाली की तुम्ही आजकालच्या मुली आहात, तुम्हाला बरोबर दिवससुद्धा माहीत नसतात. तुला 9 महिन्यापेक्षा जास्त दिवस अजून झाले नाहीत. जर जास्त दिवस झाले असते तर तुला प्रसव वेदना सुरू झाल्या असत्या. तुला अजून प्रसव वेदना होत नाहीत, त्याचा अर्थ असा आहे की तुझे दिवस भरले नाहीत. मी माझ्या सासूला म्हटलं तसेही मला खूप वेदना होत आहेत. माझी सासू म्हणाली अजून तुझे पूर्ण दिवस भरले नाहीत, जेव्हा पूर्ण दिवस भरतील तेव्हा आपोआप कळून जाईल. जेव्हा मी जास्त हट्ट धरला तेव्हा माझा नवरा मला एका वैद्याकडे घेऊन गेला. तो वैद्य खूप दिवसांपासून आमच्या कुटुंबाचा एक भाग झाला होता. मला बघताच तो वैद्य म्हणाला की अजून खूप दिवस बाकी आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टीची गडबड झाली आहे. मी तर पहिल्यांदाच अशी बाई बघत आहे जिला वेळेच्या अगोदरच मुलाला जन्म द्यायचा आहे. मुलाला जन्म देऊन मी वाचणार होते का? मला तर त्या मुलाला सांभाळायचं सुद्धा होतं. या लोकांना तर काहीच करायचं नव्हतं. हे लोक मला खूप टॉर्चर करत होते. मला तर काहीच समजत नव्हतं की मी काय करू. माझं पोट दिवसेंदिवस खूप पुढे येत होतं. एके दिवशी मी गच्चीवर उभी होती कारण माझा जीव खूप घाबरत होता. समोरच्या शेजारीने मला बघितलं. ती माझ्या सासूच्या ओळखीची होती, परंतु जेव्हा ती माझ्याकडे बघायची तेव्हा खूपच दयाळू नजरेने माझ्याकडे पाहायची. तिने मला इशारा केला. मी थोडं जवळ गेले तेव्हा ती मला म्हणाली की तू तुझी काय अवस्था करून घेतली आहेस. मी तिला सांगितलं की मला दिवस जाऊन 13 महिने झाले आहेत. माझं बोलणं ऐकून तिने कानावर हात ठेवला. ती मला म्हणाली की तू हे काय बोलत आहेस. देवाने तुझ्यावर कृपादृष्टी ठेवावी, सर्व काही ठीक व्हावं. तू लवकरात लवकर डॉक्टरकडे जा. इतके दिवस झाले आहेत ही चांगली गोष्ट नाही. तुझ्या घरच्या लोकांना तुझी काहीच काळजी नाही. मी म्हटलं तुम्हाला तर माहीतच आहे. तेव्हा त्या म्हणाल्या की हे लोक असेच आहेत, परंतु तू आता आई होणार आहेस तर तुला स्वतःलाच तुझ्या मुलासाठी लढावं लागेल. तू लवकरात लवकर डॉक्टरकडे जा. जर तुला प्रसव वेदना होत नाही तर डॉक्टर तुझं ऑपरेशन करतील. खूप उशीर करू नकोस. मी खूप टेन्शनमध्ये आली. माझी खूप वाईट अवस्था झाली होती. मी आता एक क्षणसुद्धा थांबू शकत नव्हती. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं तर तेव्हा ते मला म्हणाले की मी तुला वैद्यांकडे घेऊन जाईन.
मी म्हटलं की ही गोष्ट वैद्यांकडे जाण्याची नाही, मला डॉक्टरकडे जायचं आहे. मला आता प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. ऑपरेशन करणं खूप गरजेचं होतं. तेव्हा ते म्हणाले की तू वेडी आहेस का? तुला माहीत आहे का ऑपरेशन करण्यासाठी किती पैसे लागतात? मी म्हटलं तुम्हाला पैशाचा पडलाय, तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाही का? मला कळून चुकलं होतं की त्यांना मुलाची बिलकुल पर्वा नाही. कदाचित ते मला जाणून बुजून घेऊन जात नव्हते. मी मरून गेली तर त्यांना खूप बरं वाटणार होतं, कारण मी जर हॉस्पिटलमध्ये गेली तर खूप पैसे खर्च होणार होते. माझ्या सासरचे लोक खूपच कंजूस लोक होते. माझ्या शेजारणीने बरोबर सांगितलं होतं, मी आता आई होणार आहे आणि मला माझ्या मुलासाठी लढावं लागणार होतं. मला तर माझ्या मुलासाठी कपडेसुद्धा नव्हते आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा मला काही पैसे दिले नव्हते आणि मला मार्केटमध्ये सुद्धा जाऊ दिलं नव्हतं. मी स्वतः माझ्या साड्या फाडून माझ्या मुलासाठी कपडे शिवले होते. ते कपडे मी माझ्या बॅगमध्ये भरले. या व्यतिरिक्त मी माझ्यासोबत काहीच घेऊन जाऊ शकले नाही. सर्व काही मी बॅगमध्ये भरून गुपचूप हॉस्पिटलमध्ये निघून गेली. मला माहीत होतं की थोड्या वेळानंतर माझ्या घरच्या लोकांना समजेल की मी घरी नाही, तर हे लोक खूप गोंधळ घालतील. जेव्हा त्यांना समजेल की मी काहीच न सांगता निघून गेली आहे. माझा फोनसुद्धा मी बंद ठेवला होता, त्यामुळे ते म्हणतील की ही पळून गेली आहे आणि माझ्याबद्दल बरं वाईट बोलतील. आणि त्यांना हे जरी समजलं की मी हॉस्पिटलमध्ये आहे तरीसुद्धा ते माझ्यावर खूप रागावतील. माझा नवरा माझ्यावर खूप रागावेल, परंतु मला आता कोणाचीच पर्वा नव्हती. शिवाय माझ्या मुलाशिवाय मी कोणाचाच विचार करत नव्हते. मी हॉस्पिटलमध्ये निघून गेली. ती डॉक्टरसुद्धा मला लगेच भेटली. मी त्यांना सांगितलं की मला काय प्रॉब्लेम आहे. डॉक्टरने माझं चेकअप केलं. जेव्हा डॉक्टरने माझं पोट चेक केलं तेव्हा ती एकदम धक्का बसल्यासारखी माझ्याकडे बघू लागली. तिने माझ्याकडे अशा विचित्र नजरेनं पाहिलं जणू खूप अजब घटना घडली आहे, ज्या घटनेबद्दल तिने आजपर्यंत कधीच ऐकलं नाही किंवा अशी घटना बघितली नाही. तिने जोरजोरात ओरडून सगळ्यांना बोलवायला सुरुवात केली. सर्व डॉक्टर आणि नर्स पळतच आल्या. मी डॉक्टरला विचारलं की काय झालं आहे, तुम्ही मला सांगणार आहात का? डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरच्या कानात सांगितलं. तेव्हा ती सुद्धा माझ्याकडे खूप आश्चर्याने बघू लागली आणि खूप हैराण झाली. तिने खूप प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली की तू माझ्यासोबत चल. मी म्हटलं की तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात? माझं मूल तर ठीक आहे ना? तुम्ही मला सांगणार आहात का की काय घडलं आहे? त्या म्हणाल्या सर्व काही ठीक आहे, फक्त तू घाबरू नकोस. परंतु मी तर खूपच घाबरली होती. त्या म्हणाल्या की तुझ्या कुटुंबातल्या लोकांना बोलावून घे. मी त्यांना म्हटलं की ते येणार नाहीत. मी घरातून गुपचूप आले आहे. त्यानंतर डॉक्टर म्हणाले की तू तुझ्या आईवडिलांना बोलावून घे. मी माझ्या आईवडिलांना फोन केला आणि म्हटलं की कोणालाच काहीच न सांगता गुपचूप हॉस्पिटलमध्ये या. मला डॉक्टरने सांगितलं आहे की आता ऑपरेशन करावं लागेल. हे तर मला अगोदरच माहीत होतं, कारण प्रसूतीची वेळ निघून गेली होती. मी सारखं विचारत होते की सर्व काही ठीक आहे ना, परंतु डॉक्टर काहीच सांगत नव्हत्या. त्या म्हणत होत्या की आम्ही फक्त आता ऑपरेशन करणार आहोत. माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन करण्यासाठी खूप वेळ लागला. माझ्या चुलत बहिणीचं सुद्धा ऑपरेशन झालं होतं. तिने मला सांगितलं होतं की ऑपरेशन करण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही, परंतु माझ्या ऑपरेशनसाठी तर 3 घंटे लागले होते. सर्व डॉक्टरांची अवस्था खूप वाईट झाली होती. तसं तर ऑपरेशनसाठी एकच डॉक्टर लागतो, परंतु इथे तर 4-5 डॉक्टर एकत्र आले होते आणि ते हळू आवाजात एकमेकांशी बोलत होते. ते माझी खूप काळजी घेत होते. मला आठवत नाही की त्यानंतर काय झालं. मला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर घेऊन जाण्यात आलं. तेव्हा मी बेशुद्ध होती. कदाचित त्यांनी मला भुलीचं इंजेक्शन दिलं होतं. जेव्हा मला शुद्ध आली, मी माझ्या रूममध्ये होती. माझी आई माझ्या बाजूला बसली होती आणि माझे वडील डोक्याला हात लावून बसले होते. तिथे माझा नवराही नव्हता आणि माझी सासूही नव्हती. काय झालं आहे, सर्व ठीक आहे ना? मी खूप घाबरली होती आणि मी उठून बसली. ते मला म्हणाले की ऑपरेशन झालं आहे, सर्व काही ठीक आहे. मी म्हटलं माझं मूल कुठे आहे? मुलाला माझ्या रूममध्ये असायला पाहिजे. माझ्या रूममधला पाळणा रिकामा होता. माझं मूल कुठे होतं? मी खूप परेशान झाली होती. मला वाटलं की माझं मूल या जगात नाही, कारण मी हॉस्पिटलमध्ये यायला उशीर केला होता. माझे आई वडील सुद्धा खूप परेशान दिसत होते, परंतु खरं सांगायचं तर असं काहीच नव्हतं. माझ्या रूममध्ये डॉक्टर आल्या. त्यांनी मला सांगितलं की काय झालं होतं.
ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर डॉक्टरने मला जे सांगितलं ते आनंदापेक्षा माझ्यासाठी दुःखाची गोष्ट होती. कारण माझी जी अवस्था होणार होती त्यासाठी मी तयार नव्हती. मी खूप एकटी पडणार होती. परंतु जेव्हा डॉक्टर आतमध्ये आली तेव्हा ती एकटी नव्हती. तिच्यासोबत दवाखान्याचा मालक सुद्धा आला होता, जो दिसायला खूपच चांगला व्यक्ती वाटत होता. तो माझ्या वडिलांच्या वयाचा होता. त्यांनी पांढरे कपडे घातले होते आणि त्याची दाढीसुद्धा पांढरी होती. डॉक्टरने माझं चेकअप केलं आणि विचारू लागली, तू ठीक आहेस ना? तुझं काही दुखत नाही ना? मी तिला विचारलं की माझं मूल कुठे आहे? मी सारखं एकच प्रश्न विचारत होती. ते लोक माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नव्हते. मला ती डॉक्टर तिच्यासोबत जो व्यक्ती आला होता त्याचं कौतुक सांगू लागली. ती म्हणू लागली की या हॉस्पिटलचे मालक खूप चांगले व्यक्ती आहेत. माझं मन खूप घाबरलं होतं. माझं मन म्हणत होतं की मी जोरात ओरडावं आणि विचारावं की माझं मूल कुठे आहे. ते मला म्हणू लागले की तुमच्यामुळे आमचं हॉस्पिटल खूप प्रसिद्धीला आणि नावारूपाला येईल. थोड्या वेळानंतर आम्ही मीडियाच्या लोकांना बोलावणार आहोत. कदाचित ते तुमचा इंटरव्ह्यू घेतील. तुम्ही याला परवानगी द्याल का? माझा नवरासुद्धा आता आला होता आणि त्याच्यासोबत माझी सासूसुद्धा आली होती. मला बघताच ती म्हणू लागली, तू इथे बसली आहेस? आम्ही तुला किती शोधत होतो. आणि तिने माझ्या आई वडिलांना टोमणे मारायला सुरुवात केली. ती म्हणू लागली की आम्ही तुमच्या मुलीला घटस्फोट देणार आहोत. जी बाई घरातून पळून आली आहे, आम्ही तिला घरात परत घेऊ शकत नाही. पूर्ण रात्र गेली परंतु आम्हाला काहीच तिच्याबद्दल माहीत नाही. माझा नवरा जे मनात येईल ते बोलून जात होता. माझे वडील म्हणाले, तुला दिसत नाही का की ती पूर्ण रात्र हॉस्पिटलमध्ये होती? तू कसला माणूस आहेस? तेव्हा माझा नवरा म्हणाला की मी तुमच्या मुलीसोबत राहू शकत नाही. मी तिला घटस्फोट देणार आहे. मी खूप हैराण झाले. मी पूर्ण रात्र इथे मृत्यूच्या दारात होते. डॉक्टर म्हणाले की तुम्ही जे त्या मुलीसोबत केलं आहे त्यामुळे या मुलीनेच खरं तर तुम्हाला सोडून द्यायला पाहिजे, कारण तुम्ही या मुलीसोबत 6 जणांचा जीव धोक्यात घातला आहे. ही गोष्ट डॉक्टरच्या तोंडून ऐकताच मला धक्का बसला. डॉक्टर म्हणाली की तुम्हाला 3 मुलं आणि 3 मुली झाल्या आहेत. मला तर काहीच समजलं नाही की हे सत्य असू शकतं. मी खूप हैराण झाली होती. माझा नवरा सुद्धा खूप आश्चर्याने माझ्याकडे बघत होता. माझ्या सासूने सुद्धा खूप विचित्र तोंड केलं होतं. ते एकमेकांकडे बघत होते. माझी सासू म्हणाली की हिने एकदा 6 मुलांना जन्म दिला आहे. ही माणूस आहे की भूत आहे? एवढ्या सगळ्या मुलांना आपण कसं काय सांभाळू शकतो? आपल्याकडे तर इतके पैसे सुद्धा नाहीत की आपण एवढ्या मुलांना सांभाळू शकतो. त्या हॉस्पिटलचे मालक म्हणाले की मी अगोदरच तुझी समस्या बघितली आहे. तू तुझी साडी फाडून कपडे शिवले होते. मला माहीत होतं की तुझ्यासोबत खूप काही वाईट घडलं आहे. मला माहीत आहे की 6 मुलांना सांभाळणं खूप अवघड आहे. त्यामुळे मी हे वचन देतो की या सर्व मुलांचा खर्च मी उचलेन. जोपर्यंत ही मुलं नोकरी करायच्या काबिल होत नाहीत त्यांचा सर्व खर्च मी उचलेल. त्या माणसाचं हे बोलणं ऐकून माझा नवरा आणि सासू एकमेकांकडे बघू लागले आणि इशाऱ्यामध्ये बोलू लागले. माझा नवरा म्हणाला की मला माफ कर. मी खूप परेशान झालो होतो. मला माफ कर. आपण आता घरी जाऊया. देवाने आपल्याला खूप मुलं दिली आहेत. माझ्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मी त्याचा हात मागे झटकून दिला. मी म्हटलं काहीच गरज नाही. माझ्याजवळ येऊ नकोस. तू आत्ताच तर मला घटस्फोट देत होतास, कारण तुला तर वाटत होतं की मी पूर्ण रात्र दुसरीकडे घालवली आहे आणि तुला मुलांचा खर्च सुद्धा उचलायचा नव्हता. आणि आता जेव्हा तुला समजलं की मुलांचा खर्च दुसरंच कोणीतरी उचलायला तयार आहे तर तू मला घेऊन जायला तयार झालास. मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की मला असल्या माणसासोबत मुळीच राहायचं नाही. मी तिथून माझ्या आईवडिलांच्या घरी आले. माझ्या नवऱ्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला. तो सारखा माझ्या घरी येऊ लागला होता. माझ्या आईवडिलांनी त्याच्यासमोर एक अट ठेवली. जर तुला तुझ्या बायकोला आणि मुलांना घेऊन जायचं आहे तर तुला वेगळ्या घरी राहावं लागेल. तेव्हा माझा नवरा म्हणाला की मी असं करू शकत नाही. तेव्हा माझे वडील म्हणाले की मग तू आमच्या मुलीला विसरून जा. तुझ्यासाठी हेच चांगलं होईल आणि तू आयुष्यभर तुझ्या आईवडिलांसोबत राहा, ज्यांनी तुझ्या बायकोला आणि मुलांना जाणून बुजून अंधारात ठेवलं आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला. तुला माझ्या मुलीच्या विरोधात उभं केलं आणि वेळेत माझ्या मुलीला तू डॉक्टरकडे घेऊन गेला नाहीस. जर अजून थोडा उशीर झाला असता तर कदाचित माझी मुलगी आणि तिचे मुलं या जगात नसते. माझ्या नवऱ्याला कळून चुकलं होतं
की त्याचं कुटुंब मी आणि माझी मुलं आहेत आणि ही मुलं त्याचीच आहेत. त्यांनी त्याच्या आईला स्पष्टपणे सांगितलं की मी माझ्या बायकोसोबत राहणार आहे. माझ्या मुलांचा खर्च त्या हॉस्पिटलचा मालक उचलत होता, कारण आमच्यासाठी हे शक्य नव्हतं. परंतु त्याने माझ्या नवऱ्याला चांगला जॉबसुद्धा मिळवून दिला होता, त्यामुळे बाकीचे खर्चसुद्धा खूप चांगल्या प्रकारे होत होते. माझ्या नवऱ्याचं जे कर्तव्य होतं तो त्याच्या परीनं पार पाडत होता, परंतु तो आता माझ्यासोबतच राहत होता. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती आणि खरंच तो एक चांगला नवरा बनून माझ्यासोबत राहत होता आणि आपल्या मुलांचे पालन पोषण करत होता. माझ्यासोबत काय झालं होतं हे मला यासाठी सांगितलं नव्हतं की मी उगाच परेशान होईल आणि टेन्शनमध्ये माझी BP वाढेल, कारण यामुळे माझ्या आणि माझ्या मुलांच्या जीवाला धोका होणार होता. ही गोष्ट खूपच प्रसिद्ध झाली होती. मीडियामध्ये ही बातमी पसरली होती की एका गावात एका बाईने एकदा 6 मुलांना जन्म दिला आहे, ज्यामध्ये 3 मुली आणि 3 मुलं आहेत. त्या दवाखान्यातल्या डॉक्टरांचा सुद्धा गौरव करण्यात आला होता की त्यांनी अशी अवघड केस हँडल केली होती आणि आई आणि मुलांचा जीव वाचवला होता. माझ्या सासूला काय पाहिजे होतं हे मला आजपर्यंत समजलं नाही. तिला तर मुलांची खूप आवड होती, परंतु तिला आता मुलं नको वाटत होती, कारण तिला असं वाटत होतं की जर याला मुलं झाली तर तो त्याच्या बायकोत आणि मुलात अगदी रमून जाईल आणि तो आम्हाला विसरून जाईल. देव चोच देतो तर चाऱ्याची सुद्धा व्यवस्था करतो. माझ्या मुलांच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी हॉस्पिटलच्या मालकाने घेतली होती, नाहीतर 6 मुलांचं पालनपोषण करणं आमच्यासाठी खूप अवघड होतं. आता माझी मुलं खूप चांगल्या शाळेमध्ये शिकत आहेत, त्यांना प्रत्येक वस्तू वेळेवर मिळते आणि मी देवाचे रोज आभार मानते. मित्रांनो, कथा शेवटपर्यंत बघितली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे आणि कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.